नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 22 एप्रिल आणि 10व्या हप्त्याविषयी सर्वात मोठी खुशखबर. अक्षय तृतीया स्पेशल हा व्हिडिओ आपण देत आहोत आणि अक्षय तृतीयाच्या सणानिमित्त महिलांना हे पैसे वाटप होणार आहे आणि अक्षय तृतीयाचं जे गिफ्ट आहे ते तुमच्यासाठी जे जाहीर झालंय ते तुम्हाला लगेच भेटणार का? आणि जर भेटणार असेल तर ते गिफ्ट नक्की कोणत्या महिलांना आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना सर्वात अगोदर भेटणार आहे? सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणारच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक हप्त्याची जी अपडेट आहे ती आपण दिलेल्या प्रमाणे झालेलं आहे. त्यामुळे आजचा जे आपण अपडेट देत आहोत ती सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण सर्व महिलांना आज मोठी खुशखबर आपण देणार आहोत. लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत सर्व हप्ते तुम्हाला 21 ते 26 तारखेच्या दरम्यान जमा झालेले आहेत आणि हा हप्ता 10व्या हप्त्याची अपडेटसुद्धा आपण देत आहोत, कारण 10व्या हप्त्याची ओढ प्रत्येक महिलेला लागलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठी खुशखबर असणार आहे आणि काही बहिणींना मात्र यामध्ये निराशाजनकसुद्धा न्यूज असणार आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेला या व्हिडिओमधून प्रत्येक महत्त्वाची अपडेट भेटणार आहे. त्यामुळे आज जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला नवीन अपडेट भेटत असतील तर तुम्हाला चॅनलला लाईक करायचे, कमेंट करायची आणि शेअर करायचे आणि सबस्क्राईब करून ठेवायचे, कारण अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वाच्या अपडेट आपण आपल्या चॅनलवरती दररोज घेऊनच येत असतो आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला आपण देत असतो. त्यामुळे सर्व महिलांना आज काय मोठी खुशखबर असणार आहे आणि मोठे महत्त्वाचे बदल या योजनेत झालेले आहेत. आणि बदल तर झाले, परंतु 10वा हप्ता जमा कधी होणार आहे आणि त्याविषयी सविस्तर अपडेट आपण देणार आहोत. महत्त्वाची अपडेट असणार आहे. सर्व महिलांना 10व्या हप्त्याविषयी महत्त्वपूर्ण अपडेट आपण देणार आहोत. परंतु तत्पूर्वी एक नवीन वटहुकूम शासनाने काढलेला आहे आणि तो वटहुकूम नेमका काय आहे, त्यामध्ये काय घडलेलं आहे आणि त्या नवीन जे महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत ते नक्की काय आहेत, त्यामध्ये कोणत्या महिला अपात्र, कोणत्या पात्र आणि महत्त्वाच्या अपडेट. तुम्हाला हप्ता जर तुम्ही अपात्र असाल तर येणार का? जर अपात्र असाल तर येणार नसेल तर त्या महिलांचं काय होणार? आणि जर येणार असेल तर तो नक्की कधी पडणार आहे? नवीन जो वटहुकूम काढलेला आहे, निघालेला आहे आणि काय नवीन बदल झालेले आहेत, सर्व अपडेट. नवीन जी मोहीम शासनाने राबवलेली आहे ती काय असणार आहे? कारण नवीन जी मोहीम आहे त्यामध्ये अपात्रतेविषयी ही मोहीम असणार आहे. 10वा हप्ता तुम्हाला 100% भेटणार आहेच, परंतु नवीन जी मोहीम राबवलेली आहे यामध्ये किती बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि किती बहिणींना अपात्र इथून पुढे होणार आहेत, किती टप्प्यात ही मोहीम राबवली जात आहे आणि कोणत्या टप्प्यातील महिला आता बाद होणार आहेत आणि कोणत्या टप्प्यात कोणत्या निकषानुसार कोणत्या टप्प्यात महिला कोणत्या बाद होणार, सर्व डिटेल माहिती तर आपण पाहणारच आहोत. आणि महत्त्वपूर्ण आता जाणून घेऊयात 10व्या हप्त्याविषयी महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज आपण देणार आहोत. ती काय असणार आहे? 10व्या हप्त्याचे पैसे प्रत्येक हप्ता हा तुम्हाला 21 ते 26 तारखेच्या दरम्यान जमा झालेला आहे. त्यामुळे 10वा हप्तासुद्धा तुम्हाला आजपासून सुरू होत आहे. आणि कोणत्या जिल्ह्यात हे पैसे आजपासून वाटप होणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना सर्वात अगोदर पैसे, सर्व डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्येच्या माध्यमातून भेटणारच आहे. परंतु अपात्रता मोहीम जी राबवली जात आहे यामध्ये पहिला टप्पा झालेला आहे आणि हा पार पडलेला आहे. यामध्ये किती बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, तर त्यामध्ये जवळजवळ 8 ते 10 लाख महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत. पहिला टप्पा काय होता, कोणते निकष पहिल्या टप्प्यात होते, पहिल्या टप्प्यातील महिलांना कोणत्या निकषांच्या आधारे या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे आणि त्यांना 10व्या हप्त्याचं वाटप होणार नाही. परंतु ज्या महिला पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या आहेत त्यांना मात्र आनंदाची बातमी म्हणजे 10वा हप्ता त्यांना 1500 रुपयांचं क्रेडिट हे त्यांच्या अकाउंटला आजपासून सुरू होणार का? जर होणार असेल तर कोणत्या जिल्ह्यातील महिलांना आज पैसे पडणार आहेत, महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे आणि तीच अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत. ती अपडेट आपण पुढे तर जाणूनच घेणार आहोत, परंतु जी अपात्रता मोहीम आहे पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या महिला अपात्र करण्यात आल्या, महाराष्ट्र शासनाने जी लाडकी बहीण योजनेत पडताळणी चालू केलेली होती
आणि या पडताळणीच्या दरम्यान जी मोहीम राबवलेली होती, प्रत्येक महिलेचा डाटा हा मागवलेला होता आणि अपात्रता मोहीम राबवून महिलांचा डाटा गोळा करून त्यामधील महिलांना इतर योजनेचा जर लाभ घेत असाल, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा असेल किंवा इतर कोणत्याही योजनेचा जर लाभ घेत असाल, तर मात्र त्या महिलांना पहिल्या टप्प्यात बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि यांना अपात्र करण्यात आलं. आता पुढील दुसरा टप्पासुद्धा सुरू होणार आहे. तो कधीपासून चालू होणार, कारण अशा अपडेट आतापर्यंत तुम्हाला कुठेही पाहायला भेटलेल्या नाहीत आणि ओरिजिनल माहिती आल्याशिवाय आपण अपडेट देत नाही. त्यामुळे गॅरंटेड ही माहिती आहे आणि पहिल्या टप्प्यात ज्या इतर योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला आहेत त्यांना मात्र बाहेर काढण्यात आलं आणि दुसऱ्या टप्प्यात कोणत्या महिलांना बाहेर काढण्यात येणार आणि महत्त्वपूर्ण म्हणजे या पहिल्या टप्प्यातील बाहेर काढल्या, परंतु दुसरा टप्पा लगेच होणार नाही आहे, कारण ही आनंदाची बातमी असणार आहे. पहिला टप्पा झालेला आहे आणि पहिल्या टप्प्यात ज्या महिलांना पैसे, आता ज्या अपात्र झालेल्या आहेत त्यांना मात्र पैसे येणार नाहीत, परंतु ज्या पात्र असणार आहेत त्यांना 10व्या हप्त्याचं क्रेडिट लगेच चालू होत आहे आणि ते कोणत्या महिलांना, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना, सर्वात अगोदर किती टप्प्यात पैसे वाटप आणि महत्त्वाचे गिफ्ट, अक्षय तृतीयानिमित्त हे जे वाटप आहे हे तुम्हाला होणार आहे. परंतु हे तुम्हाला वाटप नक्की कोणत्या महिलांना होणार आणि त्यामध्ये कोणते निकष होते, त्या निकषानुसार ही अपात्रता मोहीम राबवली जात आहे. या अपात्रता मोहीममध्ये तुम्हाला बाहेर काढण्यात आलेलं असेल तर मात्र इथून पुढे तुम्हाला हप्ता नाही आहे, परंतु जर ज्या पात्र महिला आहेत त्यांना मात्र हे पैसे लगेच क्रेडिट केले जाणार आहेत, त्यांना लगेच मेसेज यायला चालू होणार आहेत. त्यामुळे महत्त्वाची अपडेट आता आपण पाहूयात. पहिला टप्पा तर झालेला आहे. पहिल्या टप्प्यातील अपात्र महिलांना आता हप्ता नाही, पात्र महिलांना 10वा हप्ता लगेच जमा होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या महिला बाहेर होणार दुसऱ्या टप्प्यात. दुसरा टप्पा लगेच जरी नसला तरी दुसऱ्या टप्प्यातील कोणत्या महिला बाद होणार आहेत आणि कोणत्या महिलांना या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे, परंतु हा दुसरा टप्पा नक्की कधी होणार आणि त्यामध्ये कोणत्या महिला बाहेर निघणार हे लगेच आपण जाणून घेऊयात. महत्त्वाचं म्हणजे याच महिला फक्त बाद होणार आहेत. लाडकी बहीण योजनेत पहिल्या टप्प्यात महिला बाद करण्यात आल्या, कारण तसा डाटा त्यांनी त्या विभागाकडून मागितलेला होता आणि ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेत होत्या त्या महिलांना मात्र बाद करण्यात आलेला आहे. परंतु आता लवकरच दुसरा टप्पासुद्धा पार पडणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात जो टप्पा सुरू होणार आहे त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात कोणत्या महिला बाद होणार आहेत, तर ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती असेल, 2.5 लाखाच्या वरती जर तुमचं उत्पन्न असेल, 1 वर्षाच्या आतील उत्पन्न असेल, 1 वर्षाच्या आतील 2.5 लाखाच्या वरती उत्पन्न असेल आणि जर तुम्ही 2.5 लाखाचं जी मर्यादा आहे ती ओलांडली असेल तर या योजनेतून दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला लगेच बाद करण्यात येणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला बाद केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही आहे. त्यामुळे 2.5 लाखाच्या आतील जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 10वा हप्ता पण येणार आहे, 11वा पण येणार आहे आणि 12वा पण येणार आहे, कारण सर्व हप्ते रेग्युलर सुरळीत तुम्हाला चालू राहतील. कारण जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला सर्व हप्ते तर भेटणारच आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे 2100 रुपयांची घोषणा पण लवकरच होणार आहे आणि 2100 रुपयांची घोषणा जी होणार आहे त्यामध्ये तुम्हाला कधीपासून हे पैसे पडणार आहेत तर ती सुद्धा अपडेट पुढे आपण जाणून घेणार आहोत. महिलांना अक्षय तृतीयाच्या निमित्तानं जी घोषित झालेलं हे 10व्या हप्त्याचं महत्त्वाचं गिफ्ट आहे ते लवकरच म्हणजे आजपासून सुरू होत आहे आणि महिलांना आनंदाची बातमी शासनाने दिलेली आहे, कारण धन तुम्हाला अक्षय तृतीयाच्या निमित्तानं हे दिलं जाणार आहे आणि हे धन, हे महत्त्व, हे पैसे जे आहेत अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती तुम्हाला आनंद साजरा करण्यासाठी, अक्षय तृतीया तुम्हाला आनंदी जाण्यासाठी तुम्हाला हे पैसे वाटप 10व्या हप्त्याचं होत आहे आणि 10वा हप्ता तुम्हाला क्रेडिट केला जात आहे. तर जाणून घेणार आहोत अपात्रता मोहीम दुसरा टप्पा कधी होणार आहे. तर 10वा हप्ता आल्याच्या नंतर
11वा हप्ता जो असणार आहे, या 11वा हप्त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या टप्प्यासाठी तुम्हाला पात्र व्हावं लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यात कोणत्या महिला बाहेर निघणार आहेत तर आपण वरतीच जाणून घेतलेलंच आहे. परंतु इतरसुद्धा जे टप्पे होणार आहेत त्यासुद्धा आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या महिलांना या अपात्रतेच्या मोहिमेत फक्त बाद होणार आहेत, ज्या महिला आहेत त्या बाद होणार आहेत आणि कोणते 4 टप्पे पार पडणार आहेत. 4 टप्प्यांमध्ये ही अपात्रता मोहीम सुरळीत लागू राहणार आहे. हे 4 टप्पे पार पडल्याच्या नंतर ज्या महिला या योजनेत राहतील त्यांना मात्र 2100 रुपयांची मोठी घोषणा शासन करणार आहे. आणि कोणते 4 टप्पे आहेत ते आपण लगेच जाणून घेऊयात. पहिला टप्पा आहे नोकरी व इतर योजना. या महिलांना लगेच बाद करण्यात आलेला आहे आणि पहिल्या टप्प्यातच यांना बाहेर काढण्यात आलेला आहे. तर पहिला टप्पा पार पडलेलाच आहे. तर दुसरा टप्पा आहे तुम्हाला उत्पन्नाचा. 2.5 लाखाच्या वरील जर तुमचं उत्पन्न असेल तरीसुद्धा तुम्हाला आता दुसऱ्या टप्प्याला सामोरं जावं लागणार आहे आणि यामध्ये तुम्हाला पात्रता सिद्ध ॲटोमॅटिक होणार आहे. आणि तिसरा टप्पा जाणून घेणार आहोत. इन्कम टॅक्स ज्या महिला भरत आहेत त्या महिलांना मात्र या योजनेत तिसऱ्या टप्प्यासाठी सामोरं जावं लागणार आहे. तिसऱ्या टप्प्यात इन्कम टॅक्स ज्या महिला भरत असतील त्यांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे. चौथा टप्पा असणार आहे 4 चाकी गाडी. जर तुम्हाला 4 चाकी गाडी नावावरती असेल तरीसुद्धा चौथ्या टप्प्यात तुम्हाला हे बाद करण्यात येणार आहे. हे 4 महत्त्वपूर्ण टप्पे महत्त्वपूर्ण या अपात्रतेच्या मोहिमेत 4 भाग पडलेले आहेत. या 4 भागात हे तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात येत आहे. आणि तुम्ही जर हे सर्व निकष पात्र असाल तर काळजी करू नका, तुम्हाला सुरळीत सर्व हप्ते चालू राहतील. 2100 रुपयांचं मोठं गिफ्टसुद्धा तुम्हाला भेटेल. परंतु हे 4 जे आहेत ते तुम्हाला निकष पात्र असणं गरजेचं आहे. जर 4 निकष पात्र असाल तर मात्र काळजी करू नका, तुम्ही लाडकी बहीण योजनेत पात्र असणार आहेत आणि इथून पुढे सुरळीत हप्ते तुमच्यासाठी येत राहणार आहेत. परंतु 4 हे नियम जर तुम्ही ओलांडले असतील, तुम्ही या 4 अपात्रतेच्या मोहिमेचे 4 निकष जे आहेत त्यामध्ये जर तुम्ही अपात्र असाल तर मात्र लाडकी बहीण योजनेत तुम्हाला अपात्रतेच्या लिस्टमध्ये टाकलं जाणार आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण आता अपडेट आपण जाणून घेऊयात. 10व्या हप्त्याची ओढ प्रत्येक लाडक्या बहिणीला लागलेलीच होती आणि ही जी ओढ लागलेली आहे ती तुमची आता संपणार आहे. कारण अक्षय तृतीयाच्या निमित्तानं महत्त्वपूर्ण मोठं बजेट जे आहे 37,000 कोटी रुपये तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी दिलेले आहेत. आणि या योजनेसाठी जे 37,000 कोटी रुपये आहेत यातूनच तुम्हाला 10व्या हप्त्याचं वाटप धन कुबेर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शासनानं प्रत्येक महिलेच्या खात्यात पैसे टाकण्याचं ठरवलेलं आहे. कारण शुभ मुहूर्त आहे धनासाठी, प्रत्येक वाहन घेण्यासाठी, प्रत्येक योजनेसाठी हा शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या मुहूर्ताच्या अगोदर तुम्हाला तुमच्या अकाउंटला हे धन दिलं जाणार आहे आणि या धनाचा वापर तुम्ही चांगल्या कामासाठी करावा. यासाठी शासन 10व्या हप्त्याचं वाटप तुम्हाला आजपासून सुरू करत आहे. तर आजपासून कोणत्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत. कारण फक्त याच लाडक्या बहिणींना आता पैसे पडणार आहेत. कोणत्या तर फक्त पात्र महिला ज्या असणार आहेत. आतापर्यंत अपात्रतेची जी मोहीम राबवली जात आहे यामध्ये ज्या अपात्र महिला असतील त्यांना आता पात्रता भेटणार आहे आणि कायमस्वरूपी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ तर भेटणारच आहे. परंतु एप्रिलचा हप्ता नक्की वाटप कधी होत आहे, एप्रिलच्या हप्त्याचं तुम्हाला क्रेडिट कधी होणार आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटत असेल की आज होणार उद्या होणार. परंतु आपण खात्रीशीर माहिती घेऊन आलेलो आहोत. कारण खात्रीशीर माहिती असल्याशिवाय आपण ती कोणालाही शेअर करत नाही. जाणून घेणार आहोत. 10वा हप्ता आता महिलांना लवकरच अकाउंटला जमा केला जाणार आहे. आणि कारण प्रत्येक हप्ता हा 20 ते 30 तारखेच्या दरम्यान आतापर्यंत क्रेडिट केला गेलेला आहे. आणि त्यामुळे 10वा हप्तासुद्धा तुम्हाला कोणत्याही क्षणी तुम्हाला जमा होऊ शकतो. कारण शासनानं ठरवलेलं आहे तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या 20 ते 30 तारखेच्या दरम्यान आतापर्यंत पैसे आलेले असतील. परंतु आता तुम्हाला हे कोणत्याही क्षणी पैसे जमा होऊ शकतात. कारण तुम्हाला आता 10व्या हप्त्याची जी ओढ लागलेली आहे ती तुमची संपणार आहे आणि तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत. महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेत आहोत. अजूनही महत्त्वाच्या अपडेट पुढे आहेत, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा.
कारण कोणत्याही जिल्ह्यातील ज्या महिला असणार आहेत, सर्व 36 जिल्ह्यातील ज्या महिला असणार आहेत, या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यातील किती टक्के महिलांना 10वा हप्ता जमा होणार आहे, महत्त्वपूर्ण अपडेट, ऑल अपडेट मराठी घेऊन आलेली आहे. अशीच अपडेट जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि बेल आयकॉन ऑल प्रेस करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच अपडेट तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. कोणत्या जिल्ह्यातील किती टक्के महिला असणार आहेत, त्या महिलांना आजपासून पैसे वाटप होणार आहे आणि तुमच्यापर्यंत हे कधी पोहोचणार आहे, तुमच्यापर्यंत हे पैसे कधी क्रेडिट केले जाणार आहेत, याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु कोणत्या जिल्ह्यातील महिलांना किती टक्के महिलांना पैसे पडणार आणि ते आपण लगेच जाणून घेऊयात. कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पैसे पडणार आहेत, सर्व अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण मोठ्या घोषणासुद्धा अजून पुढे बाकी आहेत. आज कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, 10व्या हप्त्याची महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहत आहोत. आणि आज कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार, कारण जिल्ह्यात किती जिल्हे असणार आहेत, त्या जिल्ह्यातील महिलांना लगेच पैसे पडणार आहेत. कोणते जिल्हे असणार आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या महिलांना आजपासून वाटप सुरू होत आहे, 10व्या हप्त्याची ओढ लागलेली आहे, परंतु ते आजपासून सुरू होत आहे. तर कोणत्या महिलांना हे आजपासून पैसे पडणार आहेत, काही निवडक जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये ज्या महिला पात्र असणार आहेत, इथून मागे जी पडताळणी मोहीम राबवलेली होती, अपात्रतेची जी मोहीम राबवली, यामध्ये जर तुम्ही महिला पात्र असाल आणि सर्वात अगोदर त्या महिलांना पैसे वाटप होणार आहेत. ज्या महिला पात्र असतील त्या महिलांना सर्वात अगोदर पैसे वाटप, कोणते जिल्हे आणि कोणत्या महिला असणार आहेत, या जिल्ह्यातील या महिलांना सर्वात अगोदर पैसे पडणार आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत. कोणते जिल्हे असणार आहेत, त्या जिल्ह्यातील महिलांना सर्वात अगोदर पैसे आपण लगेच जाणून घेऊयात. सर्व विभागातील सर्व जिल्ह्यात हे कोणत्या महिलांना पैसे पडणार, तर हे 3 टप्प्यात पैसे वाटप होणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 दिवस तुम्हाला पैसे पडणार आहेत. 3 दिवस 3 टप्पे महत्त्वपूर्ण असणार आहेत, कारण आज हे पहिल्या टप्प्याचं वाटप, उद्या दुसऱ्या टप्प्याचं आणि परवा तिसऱ्या टप्प्याचं, हे 3 दिवस तुम्हाला पैसे पडणार आहेत आणि 10वा हप्ता तुम्हाला प्रत्येक महिलेला क्रेडिट होणार आहे. पात्र महिलांना, सर्व महिलांना हे पैसे क्रेडिट होतील. परंतु जाणून घेऊयात कोणते जिल्हे असणार आहेत. पहिला जिल्हा आहे नाशिक जिल्हा असणार आहे, दुसरा आहे जळगाव, इकडे असणार आहे संभाजीनगर, तिसरा असणार आहे पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा असणार आहे, अहमदनगर असणार आहे, वाशिम असणार आहे, अमरावती असणार आहे, नागपूर असणार आहे, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर आणि इकडे सांगली असेल, रायगड असेल, पालघर असेल, रत्नागिरी असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, इकडे अकोला पण आहे आणि बुलढाणा पण आहे. सर्व जिल्ह्यातील ज्या जिल्हे आपण पाहिलेले आहेत, या सर्व जिल्ह्यातील महिलांना आजपासून पहिल्या टप्प्याचं वाटप हे शासन करत आहे आणि 3 टप्पे पडलेले आहेत. 3 दिवस कोणत्या जिल्ह्यातील किती टक्के महिला, पहिला टप्पा असणार आहे आज, दुसरा टप्पा असणार आहे उद्या आणि परवा तिसरा टप्पा, आणि 30% महिला आतापर्यंत अपात्र करण्यात आलेल्या आहेत आणि पुढे सुद्धा जे अपात्रतेची दुसरी, तिसरी आणि चौथी फेरी होणार आहे, यामध्ये बाकीच्या महिला अपात्र होतील, त्या थोड्या प्रमाणात असणार आहेत. परंतु अजून एक नवीन अपडेट आपण जाणून घेऊयात. जर गॅस सबसिडी तुम्हाला जमा होत असेल तर काही काळजी करण्याची गरज नाही, परंतु 2,500 रुपयांचं हे गिफ्ट जर तुम्हाला जमा होत नसेल तर मात्र हे काम करा, तुम्हाला लगेच पैसे जमा होतील. सर्व पैसे राहिलेले सुद्धा तुम्हाला जमा होतील. एकही रुपया आतापर्यंत आला नसेल तरीसुद्धा इथून मागच्या थकलेल्या तुमच्या गॅस सबसिडी प्लस 25 रुपयांचे 3 गॅस मोफत अन्नपूर्णा योजनेमार्फत जे दिले जातात, याचे पैसेसुद्धा तुम्हाला जमा होतील. फक्त हे काम करा. कोणतं काम करायचं आहे, तर गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला पहिली KYC करणं जरुरी आहे आणि दुसरं काम करायचं आहे, गॅस टाकी बुक करून घ्यायची आहे. जर गॅस टाकी बुक करून घेतली तरच तुम्हाला हे पैसे पडत असतात आणि तुमच्या बँक अकाउंटसुद्धा क्लिअर असणं गरजेचं आहे. बँक अकाउंट क्लिअर असेल, तुमच्या या सबसिडी पडण्यासाठी KYC असेल, बुक टाकी करीत असताल तर मात्र सर्व राहिलेले पैसे आणि जे 25 रुपये अन्नपूर्णा योजनेमार्फत येतात ते सर्व पैसे तुम्हाला जमा होतील. शासनानं पिंक रिक्षाचा जो वादा केलेला होता, पिंक रिक्षा देण्याचं जे धोरण शासनाचं आहे, आदित्यताईंनी ते इंस्टाग्रामला याची पोस्ट केलेली आहे.
पिंक रिक्षा वाटप झालेले आहे. पहिल्या टप्प्यात या रिक्षा वाटप झालेल्या आहेत आणि नवीन योजना जी आलेली आहे पिंक रिक्षा, याचा जर लाभ घ्यायचा असेल तर डॉक्युमेंट काय लागतात, कुठे अर्ज करायचा, सर्व डिटेल माहिती जाणून घेऊयात. पिंक रिक्षा योजनेसाठी अर्ज आणि कागदपत्र काय आहेत, तर योजनेच्या लाभासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज प्रणाली उपलब्ध आहे. मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. चालक परवाना असणं गरजेचं आहे. बँक खाते पासबुक लागणार आहे. पासपोर्ट आकाराचा एक फोटो लागणार आहे. रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी गरजेचं आहे. लाभार्थ्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि सदर रिक्षा ही महिला चालवणार असल्याचे हमीपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. सदर योजनेच्या अटी आणि शर्तींचे जर तुम्ही पालन केलं असेल तर याचं सुद्धा हमीपत्र तुम्हाला द्यावं लागणार. कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला 1 वर्षात 3 लाखाच्या आतील हे सुद्धा उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला देणं गरजेचं आहे. हे सर्व कागदपत्र तुम्हाला बंधनकारक असणार आहेत. सर्व अपडेट जर तुम्हाला आवडले असतील तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन अपडेट आणि खात्रीशीर माहिती आपण घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्त्वपूर्ण अपडेट जर आवडले असतील तर लाईक करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.